माझी आई, तिला खूप हाऊस होती आम्हाला कपडे घ्यायची. तर आता विचारतात ना रेड कार्पेटवर तुमच्या लुकबद्दल काहीतरी सांगा. तर आता माझ्याकडे सांगण्यासारखं आहे, पण हे लहानपणी ना मी कपडे घ्यायला वगैरे गेलो ना, तर मला असं असायचं की मला हा ड्रेस घ्यायचा एकच. पण माझी आई, तिच्याकडे पैसे नसले तरी ती दुकानातनं कधी 10 ते 12 कपडे घेतल्याशिवाय बाहेर पडली नाही. ती कुठून तरी ॲडजस्ट करायची, की मी काहीतरी ॲडजस्ट करते, पण तू हे पण घे, तू ते पण घे. पण आणि माझं असं व्हायचं की आई मला नकोय, मला फक्त हा एक ड्रेस हवाय. पण ती म्हणायची, "नाही, नाही, नाही, तू हे घालून बघ, तू ते पण घालून बघ." असं तिला फार आवडायचं. माझी फॅशन करावीशी तिला वाटायची. छान मी राहावं, स्लीवलेस घालावं, शॉर्ट्स घालावे, असं तिला फार वाटायचं. आणि ते मला ना तेव्हा नाही कळायचं दर्शना, की ही मला असं का करतीये आणि एवढे काय तिच्याकडे पैसे नाहीयेत. ती असं ॲडजस्ट करून कुठून तरी पैसे हे करून ती का मला माझ्यासाठी एवढे कपडे का घेतेय? तर ना मला ते हळू आपण मोठे होतो तेव्हा आपल्याला आई वडील कळायला लागतात आपले. तर मला हे नंतर कळलं. ती लहान असताना तिच्याकडे गावी काही कपडेच नव्हते. 1-2 कपडे असतील, ते पण ठिगळं लावलेली, कुठून तरी शिवलेली, मळलेली कपडे, जुनी जीर्ण झालेली अशी कपडे असायचे. आणि एक चांगला ड्रेस होता तिच्याकडे. आणि तो कुठला ड्रेस असेल दर्शना? शाळेचा. शाळेचा युनिफॉर्म एकच ड्रेस होता जो चांगला होता. कारण शाळेमध्ये तुम्हाला स्वच्छ कपडे घालायला लागायचे, ते इस्त्री केलेले असले पाहिजे. त्यामुळे 1-2 कपडे सोडले तर चांगला कपडा म्हणजे शाळेचा युनिफॉर्म. आणि कुणाचंही लग्न असलं, कुणाचंही बारसं काही कार्यक्रम असला तर चांगले कपडे कुठले घालायचे? तर शाळेचा ड्रेस घालायचा आणि त्या कार्यक्रमाला जायचं. तर हे माझ्या आईने केलेलं आहे. तिला तिची पहिली चप्पल, तिचा भाऊ जेव्हा पुण्यात आला आणि पोलीस खात्यात लागला, तेव्हा तिला पुण्याहून पहिली चप्पल पाठवली होती. तर तिने हे दिवस काढल्यामुळे तिला असं वाटायचं की मी खूप छान राहावं. आईचा खूप स्ट्रगल आहे. तर तिने स्वतः कधी एवढे कपडे पाहिले नसल्यामुळे तिला असं वाटायचं की माझ्या मुलीने खूप कपडे घ्यावे. तर ती एक कपडा मी घ्यायला गेल्यावर ती मला 10 कपडे घ्यायची. आणि तेव्हा मला कळायचं नाही की ती कुठून बरं ॲडजस्ट करत असेल. तर आज मला जेव्हा मी दुलार माझा भाचा आहे, त्याची फी भरताना आता मी मागच्या आठवड्यात त्याची फी भरली शाळेची. तर तेव्हा मी जे कॅल्क्युलेशन केलं की अरे ह्याची फी भरायची मला, तर मग मी अच्छा इथे माझं हे पेमेंट येणार आहे, इथे मला हे करायचं, तर मी इथून ॲडजस्ट करते. हे जे ॲडजस्टमेंट आज मी दुलारसाठी करते, तेव्हा मला कळतं की तिने पण तेव्हा काहीतरी ॲडजस्टमेंट केली असेल. तर हे जे तुम्हाला फॅशन वगैरे म्हणतेस ना, त्याची हौस माझ्यापेक्षा जास्त माझ्या आईला माझ्यासाठी होती. मला खरंच एवढी हौस नाहीये. म्हणजे मला म्हणतात सगळे की तू फार वेगळं काहीतरी घालतेस आणि तुझा लुक नेहमी वेगळा असतो. पण तो मुद्दाम मी जशी आहे ना त्याच्यातच काहीतरी एक वेगळं होतं. मी काही फार प्रयत्न करत नाही त्या गोष्टीसाठी. पण माझ्या आईला असं वाटतं की मी छान राहावं. म्हणजे अजूनही ती मला म्हणते की छान कपडे घाल ना तू. आणि आईने बघितलेली ही सगळी स्वप्न आहेत जी पूर्ण करण्यासाठी तू गेली इतके वर्ष मेहनत करतेस ना. सेज इट ऑल. तू आता जे तुझ्या डोळ्यात पाणी आलं त्यावरूनच कळतंय की आईने जे जे काही दिलंय तेव्हा नसताना सुद्धा ते सार्थकी लावायचे सगळं आता, है ना? येस, डेफिनेटली. म्हणजे तुम्ही काय म्हणतात त्याला, माझा इंटरव्ह्यू, तिची गोष्ट तुम्ही करताय, पण माझी काहीच गोष्ट नाहीये. माझ्या आई वडिलांची गोष्ट आहे ज्याच्यामुळे मी आज इथे आहे. आणि त्यांची गोष्ट खूप मोठी आहे. म्हणजे मी काहीच नाही, म्हणजे माझं काही, मी स्वतःला माझं मी सक्सेसफुल आहे असं मी म्हणतच नाही. कारण ते सक्सेसफुल आहे म्हणजे ज्या लोकांनी म्हणजे आय थिंक 1972 साली महाराष्ट्रात दुष्काळ पडला होता. खायला अन्न नव्हतं लोकांकडे. तेव्हा रस्त्याच्या कडेला खडी फोडण्याचं काम ज्या लोकांनी केलेलं आहे, ती लोक आज त्यांच्या मुलांना इथे आणतात. तर त्यांचं सक्सेस आहे. आपलं काही सक्सेस मला सक्सेसफुल म्हणतच नाही. घरातच इन्स्पिरेशन किंवा मोटिवेशन आहे तुला की इकडे 100%च द्यायचंय आपल्याला इंडस्ट्रीमध्ये येऊन. मी कधीच नाही करू शकणार त्यांनी जे केलं. माझ्याच्याने होणारच नाही ती गोष्ट. म्हणजे खरं म्हणजे चप्पल नाही, कपडे नाही, आणि आपण खडी फोडण्याचं. म्हणजे माझ्या आईने मला सांगितलं की तिने प्रश्न विचारला होता तिच्या चुलतीला की आता आपण काय करणार, आपल्याकडे पाणी नाही, जेवायला नाही, आपण कसं जगणार, हा प्रश्न आईने विचारला होता तिच्या काकूला. तर ते जे केलंय त्यांनी ते नाही आपण करू शकणार. म्हणजे मी नाही करू शकणार. आता ते खूप प्राऊड असतील ना तुला बघून काम करताना? खूपच.